मुंबईमध्ये कंटिन्यू खूप पाऊस येत असल्यामुळे रेड अलर्ट घोषित करण्यात आलेला. त्यामुळे आज होती मुलाला सुट्टी. सुट्टी म्हटलं की माझ्यासाठी आनंदाचा क्षण, कारण आज आहे मेरी मर्जी, म्हणजे जेव्हा मला वाटेल तेव्हा मी उठेल. पण झालं असं की डस्टबिनच्या दोन्ही बकेट्स होत्या फुल आणि त्या सकाळी ठेवावं लागतं बाहेर. आणि आमच्या सोसायटीमध्ये आता रूल असा आहे की 10 वाजल्याच्या नंतर बकेट्स आतमध्ये घ्यावं लागतं, नाही तर 500 रुपये फाईन असतं. मिस्टरांना मी रात्री सांगून ठेवलं मी काही उठणार नाही आहे, तर तुम्हीच बकेट्स बाहेर ठेवून द्याल. मिस्टर बोलले ठीक आहे, तू आरामात झोप. झोपायला तर गेली, पण अचानक लक्षात आलं माझे मिस्टर तर खूप विसरतात, हे सकाळी उठतील की नाही उठतील याचंच एक टेन्शन होतं. आणि रात्री झोपेमध्ये हाच विचार येत होता की जर डस्टबिनच्या बकेट्स आतमध्ये घेतल्या नाही तर 500 रुपये फाईन द्यावं लागेल. झोपेमध्ये मला स्वप्नात डस्टबिनच्या बकेट्सच दिसत होत्या आणि त्यामुळे काय माझी झोप झाली नाही. आणि फाईन बसू नये ह्यासाठी म्हणून सकाळीच माझा डोळा उघडला आणि बघते तर 9:30 वाजलेले होते. तसेच लवकर जाऊन मी दोन्ही बकेटा आतमध्ये घेतलेल्या. आमचे 500 रुपये वाचल्याची खूप जास्त खुशी मला झालेली. आमचे साहेबराव 9 वाजताच उठून डस्टबिनच्या बॅग आतमध्ये घेणार होते, पण त्यांचा काही अजून आता पत्ता दिसत नाही. साहेब आहेत मस्त ठर्राठूस झोपेत आणि मला उठावं लागलं सकाळी आज. आधी असा रूल नव्हता, तर मी रात्रीच डस्टबिनच्या बकेट्स बाहेर ठेवून द्यायचे आणि सकाळी जेव्हा वाटेल तेव्हा मी आतमध्ये घेत होती. पण आता सकाळी सहज उठावं लागते डस्टबिनच्या बॅगसाठी. आणि मग अचानक माझं लक्ष गेलं उंदराकडे आणि मला असं वाटलं त्याला भूक लागली असेल, म्हणून त्याला चपाती देत होती. कारण पाऊस इकडे भरपूर असल्यामुळे त्याला बाहेर सोडता आलं नाही, तर आज पण त्याचा आमच्याच घरी मुक्काम आहे. आणि अचानक मला आवाज आला की बेबी उठून रडत आहे, तर आता मी तिच्याकडे जात आहे. आणि आमच्या चिन्नू मिन्नूची झालेली आहे मॉर्निंग. आणि बघा मॉर्निंग झाली की कशी ते फुल फॉर्ममध्ये मस्ती करण्याच्या याच्यामध्ये असते. बघा बघा झाली तिची मस्ती सुरू झाली. सकाळी सकाळी उठल्याच त्याची मस्ती सुरू होऊन जाते. कोणाची सकाळी उठून डस्टबिनची बॅग आतमध्ये आणणार होता. तर मग कुठे 10 वाजता मीच उठली होती, मीच आणून ठेव. आज बेबी सकाळीच उठल्यामुळे बराच वेळ माझा तिच्यातच गेला आणि ब्रेकफास्ट बनवलेलं नव्हतं, तर किचनमध्ये येऊन बघते तर आमचे साहेबराव नाश्ता बनवत होते. तेवढीच खुशी झाली की माझी ब्रेकफास्ट बनवण्याची मेहनत वाचलेली. आणि आता 12:40 झालेले आहे. तू काय करते मा? व्हॉट आर यू डुईंग? करून मी पण येईन, येऊ पण येईन, येऊ येशील ना का? आमच्या साहेबांना लागलेली आहे भूक, तर इथे नाश्ता बनत आहे. नाश्त्यामध्ये आज बनवत आहेत ते नूडल्स, तर पोटॅटो आणि ग्रीन पीस त्यांनी टाकलेले आहेत. तर मी विचार केला की मिस्टर नाश्ता बनवत आहे, तर तोपर्यंत आपण रेडी होऊन यावं. आंघोळ वगैरे करत बसेल तर खूप जास्त वेळ होईल आणि आज आमचं लंच होणार नाही, म्हणून म्हटलं आधी थोडंसं पावडर वगैरे तोंडाला लावून घ्यायचं, थोडं फ्रेश झाल्यासारखं वाटेल आणि मग किचनमध्ये जाऊन स्वयंपाक करायचा. आंघोळ नंतर आरामात करत बसेल, कारण आंघोळ करायसाठी गेलं की मला बाथरूम वगैरे क्लीन करावं लागतं, तर त्याच्यामध्ये खूप जास्त वेळ जाते. तर पटकन पावडर लावला, लिप बाम लावला आणि बघा एकदम वाटत आहे ना आंघोळ करून आल्यासारखी. मिस्टरांनी बनवलेलं आहे नूडल्स. आणि हा बघा किचनमध्ये आमच्या साहेबरावाचा पसारा. जेव्हा पण किचनमध्ये आले की अशीच हालत होते. इकडे इशू घेत आहे नूडल्सचा आस्वाद आणि येऊ बघत आहे की दादा कसा नूडल्स खातो म्हणून. आणि मी म्हटलं लवकर लवकर स्वयंपाक झाला पाहिजे, याच्यासाठी लाल भाजी तोडत आहे. तर मुंबईमध्ये याला ना माठ म्हणतात. भाजी तोडल्यानंतर गॅसवर सर्व पसारा उचलून सर्व पुसपास केलं, कारण अशा याच्यामध्ये तर मी स्वयंपाक करूच शकत नाही. मला स्वयंपाक करताना गॅसवर साफसुथरा पाहिजे. तर सर्व मी साफसूफ केलेलं. आणि आज मिस्टरांची फरमाईश होती की त्यांना वांग्याचीच भाजी खायची आहे.
इकडे मी स्वयंपाक करायला लागली. इकडे माझ्या पिल्लूच्या रडण्याचा आवाज. हा बघा पोंगा. बोलते तू कोणासोबत बोलायचंय? कोणासोबत बोलायचंय तुला फोनवरती? माझ्या घरी कोणाचे फोन आले की माझ्या बेबीलाच बोलायचं असतं. बघा ते कानावर हात ठेवून सांगत आहे की तिला फोनवरती बोलायचं. आता ह्या रिकाम्या बाईसोबत कोण बोलत बसतील, सगळेजण कामात राहतात इतक्या वेळेस. आणि वांगे पाहून तर मला असं वाटत होतं की डस्टबिनमध्येच फेकू की काय. मिस्टरांची फरमाईश होते की खाएंगे तो बैगन ही. आता बैगन म्हटल्यावरती कापावं त्याला गेला. आतमधून छान सफेदच दिसत होते, काही खराब वगैरे नव्हते आणि छान कोवडे होते. माझे मिस्टरांना वांग्याची भाजी खूप जास्त आहे, वांगे लवर आहेत. इकडे वांगे कापतच नाहीत. इकडे आल्या परत आमच्या बाईसाहेब. बेबीला कसं तरी शांत केलं आणि मग आता किचनमध्ये येऊन वांग्याची भाजी बनवत आहे. तर तेलामध्ये राई, जिरं, त्यानंतर कांदा, अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि छान त्याला होऊ दिलं थोडं ब्राऊन. त्यानंतर कढीपत्ता, तिखट, हळद आणि मीठ टाकून आता हे छान पकलेलं. तर यामध्ये टमाटर टाकले. तर आता हे टमाटर सॉफ्ट होण्यासाठी म्हणून मी इथं झाकून ठेवत आहे. आणि परत आल्या आमच्या मॅडम. पुस्तक वाचता येत नाही पण पुस्तक पाहिजे फाडासाठी. फुगाचं फळ समजते? ते बघ पुस्तक आहे ना खाली, बस ते वाच. आमच्या घराचं हे छोटंसं पेटुकलं खूप मुजर आहे. कोणाच्या हातात जे असलं तेच पाहिजे असते. करत आहे तो, डिस्टर्ब नको करूस. तर इकडे टमाटर छान सॉफ्ट झालेले आहेत. एवढे सारे घरात पुस्तक आहे ना, ते पुस्तक नाही पाहिजे, दादाचंच पाहिजे. तर अशी नागपुरी स्टाईल ही वांग्याची भाजी आहे, जे की माझ्या मिस्टरांना खूप जास्त आवडते. आणि आता हे छान पकवू देईल. मी पाणी पिताना दिसले तर हिला पण तहान लागले आणि स्वतःच्याच हाताने पितो म्हणून रडत होती. वांगे थोडे सॉफ्ट झाल्यानंतर त्यामध्ये मी थोडं पाणी टाकलेलं होतं आणि कोथिंबीर टाकलेली होता. तर आज बनवत आहे नाचणी, बाजरी आणि गव्हाच्या पिठाची चपाती. एका साईडने वरण भाताचं कुकर मांडलेलं. लाल माठाची भाजी पण तयार झालेली आहे. फक्त आता या चपात्या बनायच्या आहेत. चपाती झाली की डायरेक्ट जेवण. आणि खूप जास्त वेळ झालेला आहे. तुम्ही विश्वास नाही करू शकत की आज किती वेळ झालेला आहे. म्हणजे संध्याकाळच होत आलेली आहे आणि आता आमचा स्वयंपाक बनत आहे. म्हणजे विचार करण्यासारखंच आहे. तुम्हाला दाखवते मग टाईम. खूप जास्त वेळ झाल्यामुळे खूप जास्त भूक पण लागलेली होती. असं वाटत होतं कधी कधी माझ्या ह्या चपात्या बनवून होतात आणि कधी कधी मी जेवण करायला बसते. तर लवकरच तशी मी लवकरच करत आहे. पण कसं ना, जे काम एका तासात व्हायचं ना, त्याला मला 2 ते 3 तास लागते बेबीमुळे. तुम्ही बघितलं ना कशी माझी बेबी राऊंड त्रास देते. म्हणजे तिचं म्हणणं असं असते की मम्मी तू कामं नको करू, तू माझ्यासोबतच खेळ. जर खेळत बसेन तर स्वयंपाक कोण बनवून देईन, कोण चारेल. फायनली स्वयंपाक रेडी झालेला आहे. आणि बघा काय काय माठ, रेडवाली माठ आहे, वांग्याची भाजी आहे, वरण भात, चपाती, सलाद. तर बघा आता माझं लंच किती वाजता होत आहे. वाजलेले 5 वाजता आता मी जेवण करत आहे. विचार करा. ज्यांच्या घरी लहान मुलं असते त्या लेडीजची हालत अशीच असते. मी 2 टायमाचा स्वयंपाक केला, तेव्हा संध्याकाळच्या स्वयंपाकाचं टेन्शन नाही आहे. आता आरामात जेवण करेल. आणि जेवण झाल्यानंतर एवढा आळस अंगामध्ये आलेला की आता काहीच काम करायची इच्छा होत नव्हती. इथून तर बिलकुल उठायची इच्छाच नव्हती होत. विचार केला जेव्हा माझं आळस जाईल त्याच्यानंतरच आंघोळ करेल, मग किती काऊन नाही वाजवत.